राष्ट्रवादीचे गडचिरोलीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। विधानसभेमध्ये माझ्या पराभवासाठी भाजपनं डाव रचल्याचा आरोप धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय। दरम्यान धर्मराव बाबा आत्राम यांचे आरोप भाजपनं फेटाळून लावले। बघूया नेमकं काय म्हणाले धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांनी नेमका गंभीर आरोप काय केलाय। विधानसभेमध्ये माझ्या पुतण्याला तुम्ही उभा केले, माझ्या विरोधामध्ये डमी कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचा 5 कोटी रुपये दिले त्याला मला पाडायला। नाही आता याच्यातली सत्यता पडताळणं आवश्यक आहे। कोणी स्टेटमेंट दिली म्हणजे लगेच ते झालं असं काय मानायचं कारण नाहीये। भारतीय जनता पार्टीचा इतिहास तपासला तर सोबत राहून त्या ठिकाणी कधीच कुरघोड्या करणार नाहीत। निश्चितपणे काही घटना घडलेल्या आहेत। आता आमच्या येवल्यात नाही झालं का, आमच्याच पक्षात असलेल्या परंतु जरांगेच्या सांगण्यावरून काही लोकांनी आमच्या विरुद्ध प्रचार पण केला आणि आमच्या विरुद्ध मतदान पण केलं। येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। मात्र त्याआधीच महायुतीत आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय। गडचिरोलीचे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। विधानसभेत मला पाडण्यासाठी भाजपनं 5 कोटी दिल्याचा गंभीर आरोप आत्राम यांनी केलाय। विधानसभेमध्ये माझ्या पुतण्याला तुम्ही उभा केले, माझ्या विरोधामध्ये डमी कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचा 5 कोटी रुपये दिले त्याला मला पाडायला, आणि आता तुम्ही सांगता की मला हिस्सा द्या। एक टुकड़ा नहीं दूंगा 19 में से, एक टुकड़ा नहीं। 19 के 19 जगह हा राष्ट्रवादीचा घडी चालेल, कुठे थांबणार नाही। 10 वाजून 10 मिनिटांनी सुरू झाला की शेवटपर्यंत चालतच राहणार आहे। धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजपनं देखील पलटवार केलाय। आरोप केला म्हणजे खरा होत नाही, तसंच भाजपनं कधीही मित्रपक्षांसोबत कुरघोडीचं राजकारण केलं नसल्याचं दरेकरांनी म्हटलंय। नाही आता याच्यातली सत्यता पडताळणं आवश्यक आहे। कोणी स्टेटमेंट दिली म्हणजे लगेच ते झालं असं काय मानायचं कारण नाहीये। आणि राजकारणामध्ये अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीचा इतिहास तपासला तर सोबत राहून त्या ठिकाणी कधीच कुरघोड्या करणार नाहीत आणि राज्याचं समंजस नेतृत्व आहे। धर्मराव बाबांच्या आरोपांचं प्रवीण दरेकरांनी खंडन केलंय। मात्र दुसरीकडे छगन भुजबळ आणि धर्मराव बाबांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं दिसलं। असा प्रकार अनेक ठिकाणी झाल्याचं उदाहरण भुजबळांनी दिलंय। येवल्यातही याच पद्धतीचं राजकारण झाल्याचं भुजबळांनी म्हटलंय। असा अनेक ठिकाणी झालं, वेगवेगळ्या ठिकाणी। आता आमच्या येवल्यात नाही झालं का, आमच्याच पक्षात असलेल्या परंतु जरांगेच्या सांगण्यावरून काही लोकांनी आमच्या विरुद्ध प्रचार पण केला आणि आमच्या विरुद्ध मतदान पण केलं। तर आता त्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकल परिस्थितीनुसार निश्चितपणे काही घटना घडलेल्या आहेत। धर्मराव बाबांच्या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलंय। येत्या काही दिवसात महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळाला। त्यामुळे आगामी निवडणुकीत गडचिरोलीत याचे पडसाद उमटू शकतात। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।